खरं तर आज नियतीच्या घड्याळाची वेळ खरंच चुकली. 2014 नंतर महाराष्ट्राच्या नशिबी परत एकदा ती काळी सकाळ आली. खरं तर अजित पवार दोन गोष्टींमुळे खूप आवडायचे. एक, अजित पवारांनी संपूर्ण राजकीय आयुष्यात कधीच जाती धर्माचं राजकारण केलं नाही. असं म्हणतात की पुरुष रडत नाहीत, पण आज याच अजित पवारांसाठी प्रत्येक जाती धर्माची माणसं आपल्या डोळ्यातून अश्रू बाहेर काढतायत. दुसरी गोष्ट, अजित पवार सकाळी 6 वाजेपासून कामाला लागायचे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत काम करायचे. एवढ्या श्रीमंत घरात जन्म झाला, जे हवं ते सगळ्या गोष्टी होत्या. पण लोकांनी मला महाराष्ट्रासाठी काम करण्याची संधी दिली, म्हणून मला भेटलेला प्रत्येक सेकंद मी महाराष्ट्राच्या विकासासाठी वापरीन. आणि त्यामुळंच म्हणायचे, अजितदादा म्हणजे विकासाचा वादा. खरं तर अजितदादा, आपण महाराष्ट्रासाठी केलेल्या प्रत्येक कामासाठी या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस आपला खूप खूप ऋणी राहील. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपण केलेल्या एक एक योगदानासाठी हा महाराष्ट्र आपल्याला कायम स्मरणात ठेवेल. जड अंतकरणाने महाराष्ट्राच्या दादाला भावपूर्ण श्रद्धांजली.